कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे, तुझी तब्येत बरी आहे ना? आज इन वगैरे करून चाललंयस? नेहमीपेक्षा जास्त स्मार्ट दिसतेस. थँक्यू आई. ही सगळी माझी आयडिया. आज अखिल खूप इम्पॉर्टंट मीटिंग कंडक्ट करणार आहे म्हणून. बघा संगतीचा परिणाम. पण काय मीटिंगची तयारी वगैरे झाली ना व्यवस्थित? हा झाली तशी. खूप चांगली तयारी झाली. आज तू इम्प्रेस करतो की नाही ते बघाच. गुड गुड गुड. काय हा आकाश कुठे आहे? नाही, तो जरा घरी थांबणार आहे आज. काल त्याला ताप आला होता ना. अच्छा, म्हणून हा मीटिंग कंडक्ट करणार आहे होय. ओके ओके. तसंही भास्कर आहे, तो तर सकाळी सकाळीच गेलाय ऑफिसला. दोघं मिळून करतील मॅनेज. हो करतील ना, करू दे, चांगलंच आहे की. आणि तसंही मला वाटतं ना, आकाशला थोड्याशा आरामाची गरज. एक्झॅक्टली. मला वाटतं आकाश दादाने चांगला 7-8 दिवस पूर्ण आराम करावा आणि ब्रेक घ्या. दादा आणि 7-8 दिवस ब्रेक? काय बोलतेस? नाही पण तनयाचं बरोबरच आहे. हा, आकाशचं कसं आहे, सगळी कामं आपल्या अंगावर ओढून घ्यायची, मग ते करता करता दमून जायचं आणि मग अशी आजारी पडायची वेळ येते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे काय रेडी फॉर वर्क? हा, तुला बरं नव्हतं ना? काल बरं नव्हतं, आज एकदम ठणठणीत आहे मी. वसुंधरांच्या चहाचं कमाल. आणि अंगाई तर विचारूच नका. अंगाई? नाही म्हणजे ती बनी करता होती अंगाई, पण काही का असेना मला खूप छान झोप लागली आणि आज एकदम फ्रेश वाटतंय मला. बघा, संगतीचा परिणाम. बायकोच्या प्रेमाने नवऱ्याचा ताप गेला. मी सुद्धा त्याची दृष्ट काढली होती, हे विसरू नका. आईची माया. पण दादा जेन्युइनली मला वाटतं तू आजचा दिवस तरी आराम करावा. खरंच. तर तन्या आरामाची वेळ नाही गेली, खूप कामं पेंडिंग आहेत. इनफॅक्ट आज एक महत्वाची मीटिंग पण आहे. काय रे? हो ना, मी तर जोरदार तयारी केली. दादा हे काम करूया ना, मी तुला पॉइंटर्स मेल करतो, मीटिंग तू लीड कर. डन. चला निघायचं मग. हो चल. आणि ब्रेकफास्ट करून घ्या ना. हो मला खूप भूक लागली ऍक्च्युली. आणते. आई मी जरा वहिनीला मदत करते. जाम आनंद झाला असेल ना तुला? अखिलला चमकायचा एक चान्स मिळाला होता आणि तोही गेला तुझ्या नवऱ्यामुळे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.